बातमी अमरावतीतून। अमरावतीत स्कूल बसच्या शुल्कात 25% वाढ झाली आहे। अमरावती चालक मालक वाहतूक संघटनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलाय। इंधन दरवाढीमुळे चालक मालक वाहतूक संघटनेचा हा निर्णय घेण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी पालकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे। या संदर्भातला आढावा घेत स्कूल व्हॅन बस चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। 12 दिवसामध्ये जर पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये जर बघितलं गेलं तर तब्बल 8 रुपयांनी जी आहे दरवाढ झाली आहे। त्यामुळे त्याचा जो फटका आहे तो स्कूल व्हॅन चालक मालक संघटनेला देखील बसलेला आहे। अमरावतीमध्ये जर बघितलं गेलं तर जे शालेय वाहतूक करतात त्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी 25% दरवाढ करण्याचा तो निर्णय घेतलेला आहे। माझ्यासोबत काही चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपलं बरोबर आहे की 10%च पेट्रोल वाढलं आहे। पेट्रोल आहे, डिझेल आहे, सीएनजी, एलपीजी हेच वाढलं आहे। पण त्याच्यासोबतच आमचे ड्रायव्हर, यांचे पगार, कंडक्टर, आरटीओचा खर्च, गाड्या मेंटेनन्सचा खर्च हा देखील खूप प्रमाणात वाढला आहे। कारण की पेट्रोल डिझेलवरच हे ट्रान्सपोर्टवरच सर्व चालते, त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांचे दर वाढवले आहे आणि ड्रायव्हरचे पण आम्हाला ड्रायव्हरचे पण रेट वाढवावं लागणार आहे। या विषयाला धरून जर विचार करतो म्हटलं तर पालकांना याचा 100% फटका बसणार आहे। परंतु शासन जर दुर्लक्ष करत असेल, पेट्रोल दरवाढ नियंत्रणात जर आणत नसेल, अमरावती स्कूल बसच्या शुल्कात 25% वाढ करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आहे। अमरावती चालक मालक वाहतूक संघटनेने हा मोठा निर्णय घेतलाय। महत्त्वाची अपडेट आहे। इंधन दरवाढीमुळे चालक मालक वाहतूक संघटनेच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मात्र आता याचा आर्थिक फटका बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।